फक्त 8 दिवसात पायातील ताकद पुन्हा मिळवा. ही एकच गोष्ट खा. नमस्कार मंडळी. म्हातारपणात शरीरातील व पायातील ताकद अचानक का कमी होते किंवा पाय का गळतात, खास करून सकाळी उठल्यावर, हे 99 ज्येष्ठ लोकांना ठाऊकच नसतं. वय वाढलं की चालताना तोल जाणं, पाय जड होणं किंवा काठीचा आधार घ्यावा लागणं हे अगदी साहजिक मानलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या स्वयंपाकघरात एक साधा पदार्थ तुमच्या पायाचे स्नायू 10 वर्षांनी तरुण करू शकतो. दुर्दैवाने 90 लोक सकाळी उठल्यावर तो योग्य प्रकारे न खाता चुका करतात. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाय मजबूत करणारे 16 भन्नाट उपाय आणि एक सिक्रेट पदार्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी हा प्रयोग कोणी करावा आणि कोणी करू नये हे सुद्धा आपण स्पष्ट सांगणार आहे. 1. वाफवलेले रताळे आणि सी सॉलड. योग्य पद्धत. वाफवलेले रताळे हे पायांच्या स्नायूसाठी नैसर्गिक इंधन आहे. यात संथ गतीने पचणारे कर्बोदक, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असतात. जेव्हा तुम्ही यावर चिमूटभर नैसर्गिक सी सॉलड व समुद्र मीठ टाकता, तेव्हा शरीराला 80हून अधिक मॅक्रोमिनरल्स मिळतात. फायदा. हे मिश्रण पायातील मज्जासंस्थेला सक्रिय करते, रक्तप्रवाह वाढते आणि सकाळी उठल्यावर पायात येणारा सुन्नपणा किंवा मुंग्या 24 तासात कमी करते. कसे घ्यावे? सकाळी मुख्य नाश्त्याच्या 10 मिनिटे आधी अर्ध वाफवलेलं गरम रताळे, त्यावर चिमूटभर सी सॉलड शिपडून खावे. 2. उकडलेली अंडी. योग्य पद्धत. साठीनंतर शरीरातील स्नायूंची झीज वेगाने होते. अंड्याच्या पिवळ्या बलकात ल्युसीन नावाचे विशेष ॲमिनो ॲसिड्स, व्हिटॅमिन डी आणि B12 असते. फायदा. हे पायांच्या स्नायूंची पुनर्बांधणी करते आणि मेंदू व पाय याच्यातील चेतातूंचा संवाद मजबूत करते. यामुळे चालताना तोल जाणे बंद होते. कसे घ्यावे? सकाळी नाश्त्यात 2 उकडलेली अंडी खावीत. पिवळा बलक अजिबात टाकून देऊ नये. 3. ओट्स आणि चिया सीड्सचा नाश्ता. योग्य पद्धत. ओट्समध्ये बीटा ग्लुकन नावाचे फायबर असते, जे शरीरातील सूज कमी करते, तर चिया सीड्समध्ये मुबलक ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि कॅल्शियम असते. फायदा. हे संयोजन पायातील नसांची जळजळ कमी करते आणि दिवसभर पायांना सतत ताकद पुरवते. कसे घ्यावे? 3 चमचे ओट्स पाण्यात किंवा दुधात शिजवून त्यात 1 चमचा भिजलेल्या चिया सीड्स मिसळून खावेत. 4. पिकलेले केळे. योग्य पद्धत. एका मध्यम केळात सुमारे 80 ग्रॅम पोटॅशियम असतं. शरीरात पोटॅशियम कमी झाले की रात्री झोपताना पायात अचानक तीव्र वेदना, गोळे येतात. फायदा. केळातील स्नायूचे आकुंचन आणि प्रसरण सुरळीत ठेवतात. कसे घ्यावे? सकाळी नाश्त्यासोबत किंवा दुपारी 1 पिकलेले केळ खावे. 5. प्रोबायोटिक. ग्रीक दही. योग्य पद्धत. ग्रीक दह्यामध्ये साध्या दह्यापेक्षा दुप्पट पटीने आणि मुबलक कॅल्शियम असते. यात असणारे कॅसिन प्रोटीन शरीरात हळूहळू पचते. फायदा. आपण झोपेत असताना शरीरात स्नायूंची झीज होते, ती रोखण्यासाठी हे दही पायांना सतत पोषणाचा पुरवठा करते. कसे घ्यावे? सकाळी नाश्त्यात 1 वाटी ताजे साखर न घातलेले ग्रीक दही खावे. 6. भिजवलेले बदाम आणि अक्रोड. योग्य पद्धत. बदामात व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते, तर अक्रोडमध्ये अल्फा लिनोलिक ॲसिड, ओमेगा 3 असते. फायदा. वयानुसार पायांच्या नसा कडक होतात. हे सुकामेवे नसांना लवचिक बनवतात व रक्तप्रवाह मोकळा करतात. कसे घ्यावे? रात्री 4 बदाम आणि 1 अक्रोड पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची टरफले काढून चघळून खा. 7. मेथीदाण्याचे कोमट पाणी. योग्य पद्धत. आयुर्वेदानुसार पायात जडपणा किंवा दुखणे हे वात वाढल्यामुळे होते. मेथीदाण्यात वातशामक आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात. फायदा. हे गुडघ्यामधील आणि पायामधील सूज कमी करून सांध्यामधील कटकटपणा घालवते. कसे घ्यावे? रात्री 1 चमचा मेथीदाणे 1 ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी ते पाणी कोमट करून प्या व मेथीदाणे चावून खा. 8. पांढरे तीळ आणि गूळ. योग्य पद्धत. पांढऱ्या तिळात दुधापेक्षा 5 पटीने जास्त कॅल्शियम असते. सोबतच त्यात झिंक आणि फॉस्फरस असते. फायदा. हे पायांची हाडे पोकळ किंवा ढिसूळ होण्यापासून वाचवते
आणि टाचांचे दुखणे थांबवते. कसे घ्यावे? सकाळी नाश्त्यानंतर 1 चमचा भाजलेले पांढरे तीळ आणि थोडासा गूळ चावून खावा. 9. सदैव मिठाचे कोमट पाणी. योग्य पद्धत. रात्रभर 7 ते 8 तास झोपल्यानंतर शरीर निर्जलीकृत होते, ज्यामुळे सकाळी उठल्यावर पाय लटपटतात. फायदा. सदैव मीठ शरीरातील सोडियम पोटॅशियमचे संतुलन त्वरितपूर्वक करते आणि पायातील शिरा मोकळा करते. कसे घ्यावे? सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास कोमट पाण्यात 1 ते 4 चमचा सदैव मीठ टाकून हळूहळू प्यावे. 10. 5 ते 10 मिनिटाचे कोवळे ऊन. योग्य पद्धत. आपल्या त्वचेखाली सूर्यप्रकाश पडल्यावर व्हिटॅमिन D3 तयार होते. व्हिटॅमिन D शिवाय शरीर कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही. फायदा. पायांची हाडे आणि सांधे मजबूत होतात, तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. कसे घ्यावे? सकाळी 8 वाजेपूर्वी 5 ते 10 मिनिटे पाठीवर आणि पायावर कोवळे ऊन पडून द्यावे. 11. 3 मिनिटाचा बॅलन्स सराव. संतुलन व्यायाम. योग्य पद्धत. हा कोणताच भारी व्यायाम नाही, केवळ शरीराचा तोल सांभाळण्याची एक सोपी पद्धत आहे. फायदा. या सरावामुळे पायांच्या मांड्या, पोटऱ्या आणि पायांच्या पंखामधील लहान स्नायू सक्रिय होतात, ज्यामुळे चालताना तोल जाणे किंवा पडण्याचा धोका 90% कमी होतो. कसे करावे? घरात भिंतीचा किंवा खुर्चीचा हलका आधार घेऊन एका पायावर 10 सेकंद उभे राहा. नंतर दुसऱ्या पायावर, असे दोन्ही पायांनी 5-5 वेळा करा. 12. रात्री पायाच्या तळव्यांना तेलाने मसाज. योग्य पद्धत. पायांच्या तळव्यात शरीरातील अनेक महत्त्वाच्या नसांना मुख्य पॉइंट्स असतात. फायदा. कोमट तेलाने मसाज केल्याने पायातील थकवा दूर होतो, रक्ताभिसरण सुधारते आणि रात्री पायात गोळे येत नाहीत. कसे करावे? झोपण्यापूर्वी 2 मिनिटं कोमट तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाने तळपायांना, पोटऱ्यांना खालून वरच्या दिशेने मसाज करा. 13. मकाना तुपात भाजून खाणे. योग्य पद्धत. मकाना हा कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिनाचा अत्यंत हलका आणि पौष्टिक स्रोत आहे. फायदा. हा पचायला अतिशय हलका असतो आणि पायातील अशक्तपणा व कंबरदुखी दूर करतो. कसे घ्यावे? संध्याकाळी किंवा नाश्त्यात 1 वाटी मकाना थोड्याशा गाईच्या तुपात आणि जिऱ्यात भाजून खावा. 14. खजूर आणि दुधाचे सेवन. योग्य पद्धत. खजूरमध्ये आयर्न म्हणजेच लोह, व्हिटॅमिन B6 आणि नैसर्गिक शर्करा असते, तर दुधात कॅल्शियम व प्रोटीन असते. फायदा. यामुळे पायात नवीन रक्त तयार होण्यास मदत होते आणि पायातील नस ताकदीने भरून निघते. कसे घ्यावे? 1 ग्लास दुधात 2 सुके खजूर किंवा ओले खजूर उकळून ते दूध रात्री झोपताना किंवा सकाळी प्यावे. 15. अंथरुणावरून उठण्याची योग्य पद्धत. अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळी डोळे उघडल्या झटक्यात उभे राहतात. यामुळे मेंदूकडे होणारा रक्तप्रवाह क्षणात कमी होतो. फायदा. या चुकीमुळे चक्कर येणे, पाय लटपटणे किंवा घसरून पडणे असे अपघात होतात. कसे करावे? उठल्यावर आधी डाव्या कुशीवर व्हा. सावकाश बसून घ्या. 2-3 खोल श्वास घ्या आणि मगच 2 मिनिटांनी पाय जमिनीवर टेकून उभे राहा. 16. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी. योग्य पद्धत. आपले स्नायू 70% पाण्याने बनलेले असतात. शरीरात पाणी कमी झाले की स्नायू आकुंचन पावतात आणि पाय दुखू लागतात. फायदा. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास स्नायूंमधील लवचिकता टिकून राहते व टॉक्सिन्स बाहेर पडतात. कसे करावे? दिवसभरात थोडे थोडे करून कोमट किंवा साधे पाणी प्यावे. एकदम जास्त पाणी पिऊ नये. कोणी नक्की खावे आणि कोणी काळजी घ्यावी. 1. ज्यांचे वय 40 किंवा 60च्या पुढे आहे त्यांनी सकाळी उठल्यावर पाय जड होतात, म्हणजेच शिंकतात किंवा सुन्न पडतात. ज्यांना चालताना तोल गेल्यासारखं वाटतो किंवा जिने चढताना उतरताना पाय थरथरतात. 2. कोणी काय काळजी घ्यावी? किडनीचे रुग्ण ज्यांना डॉक्टरांनी पोटॅशियम किंवा मिठाचे प्रमाण कमी सांगायचे निर्देशक दिले आहेत, त्यांनी रताळे, केळे आणि अतिरिक्त सी सॉल्ट, मीठ खाणे टाळावे. 3. तीव्र मधुमेह रुग्णांनी रताळे किंवा केळे खाताना प्रमाणात खावे. केळे खाताना थोडे कच्चे
कमी गोड निवडावे, जेणेकरून रक्तातील साखर अचानक वाढणार नाही. तर मंडळी, वय झालंय म्हणून हातपाय गाळून गप्प बसू नका. आजच यातील किमान 3 ते 4 सोप्या सवयी स्वतःच्या आयुष्यात सुरू करा आणि अवघ्या आठवड्याभरात पायात आलेला हा कमालीचा फरक अनुभवा. उद्या सकाळी तुम्ही यातील कोणता एक पदार्थ खाणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, तुमच्या घरातील ज्येष्ठांसोबत व मित्रांसोबत आवर्जून शेअर करा. धन्यवाद.